साम्राज्य कट्टा, गल्लीतल्या कट्ट्यापासून ते दिल्लीतल्या तख्तापर्यंतची वादळी चर्चा. साम्राज्य कट्टा, बिनधास्त बोल, सडेतोड चर्चा, वादळी विषयाचं धगधगतं व्यासपीठ. साम्राज्य कट्टा, सामाजिक, राजकीय, वैचारिक, आर्थिक, प्रादेशिक, धार्मिक इत्यादी विषयांवरचं वैचारिक मंथन. साम्राज्य कट्टा, रंकापासून ते राजापर्यंतची आणि कार्यकर्त्यांपासून ते नेत्यापर्यंतची सर्वांचीच चर्चा. साम्राज्य कट्टा, शहरातील तळागाळाच्या समाज मनाचं प्रतिबिंब. साम्राज्य कट्टा पहा फक्त साम्राज्य न्यूज चॅनलवर. नमस्कार. आज साम्राज्य कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या साम्राज्य कट्ट्यामध्ये प्रमोद काटे शरीर सौष्ठव राष्ट्रीय खेळाचे पंच म्हणून ओळखले जातात. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या काही जीवनातील घडामोडी. सर नमस्कार. नमस्कार सर, आपलं साम्राज्य कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू सर. सर, आम्हाला जाणून घ्यायला खूप उत्सुक आहोत की आपण या क्षेत्रामध्ये कसं वळात, आपली या क्षेत्रातील थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार. सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन याला महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनची मान्यता आहे. तसेच महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनला इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनची मान्यता आहे आणि इंडियन बॉडी बिल्डिंग फिटनेस फेडरेशनला एशियन फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस यांची मान्यता आहे. या सर्व संघटनेवरती, तिन्ही संघटनेवर म्हणजे राष्ट्रीय संघटनेवर, एशियन संघटनेवर व इंटरनॅशनल संघटनेवर डॉक्टर संजय मोरे सर, जे महाराष्ट्राचे आहेत, औरंगाबादचे आहेत, ते या पदावर काम करत आहेत. आम्हाला खरोखरच त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन मिळतं आणि आज मी राष्ट्रीय पंच म्हणा किंवा ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणून इंडियन बॉडी बिल्डिंग फिटनेस फेडरेशनवर जे काम पाहतो हे केवळ फक्त त्यांच्या आशीर्वादामुळेच आहे. एवढं मी आज या ठिकाणी आवर्जून नमूद करू इच्छितो.
सर, माझं नाव प्रमोद काटे. मी सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनचा सचिव आहे. तसेच महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या जॉईंट सेक्रेटरी पदावरती कार्यरत आहे. त्याचबरोबर इंडियन बॉडी बिल्डिंग फिटनेस फेडरेशन या संघटनेवरती देखील ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणून मी काम पाहत आहे. आणि 1995 सालापासून मी राष्ट्रीय पंच म्हणून या शरीर सौष्ठव खेळामध्ये सहभाग घेत असतो. खरं पाहिलं तर आमच्या संघटना मारुतीराव भागवत हे 1989 साली स्थापन केली आणि त्यानंतर 2004 सालापासून राजकुमार सुरवसे आता सध्याचे आमचे ते अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर मनोज भागवत हे उपाध्यक्ष आहेत. अजित कंडरे साहेब हे उपाध्यक्ष आहेत. नंतर नजीर शेख हे जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम पाहतात. गौरव गडसिंग हे ट्रेजरर म्हणून काम पाहतात. त्याच्यानंतर अल्ताफ सिद्दीकी सर आहेत. शफी शेखसंदी सर आहेत. शकील बडेकर आहेत. हे सगळे आमचे कमिटी मेंबर्स आहेत. प्रत्येक पदाधिकारी आहेत हे सर्वजण. याचबरोबर आम्हाला सोलापूर शहराच्या बाहेर तालुका प्लेस जे आहेत ह्या तालुका प्लेसमधूनसुद्धा आम्हाला बऱ्याच लोकांचं सहकार्य असतं. काही त्यातले सिनियर बॉडी बिल्डर्स आहेत, काही जिम ओनर्स आहेत, काही ट्रेनर्स आहेत. त्यातले काही लोक पंढरपूरमधून आम्हाला साथ मिळते. म्हणजे दीपक बनसोडे आहे, गणेश साळुंके आहे, किसन पालसंडे आहे. तसेच अकलूजपासून असे दुरुककर आहे, बिलाल इराणी आहेत. हे सगळे सिनियर लोक आहेत. तसेच आणखीन टेंभुर्णीपासून असलम देशमुख आहेत. सांगोल्यातून आहे ते नितीन वाघमारे आहेत. कुलभूषण देशमुख आहेत. आणि करमाळ्याचं देखील विशाल जाधव म्हणून आहेत. हे असे सर्व लोकांनी सोलापूर सिटीमधून तर सिनियर लोक आहेतच. आसिफ शेख आहे, अकबर कुरेशी आहेत, रविकांत वनमाणे आहेत, निलेश लंगडीवाले आहेत. यातले काही लोक सिनियर असूनसुद्धा अजूनही पार्टिसिपेट करतात. जवळजवळ 10 वर्ष झाले ते राज्यस्तरीय स्पर्धेवरती आणि राष्ट्रीय स्पर्धेवरती देखील ते चांगल्या प्रकारे त्यांची कामगिरी दाखवलेली आहे. तर ह्या सर्वांना घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आता काही संघटना शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये किंवा देशामध्ये संघटना किती असू शकतात, परंतु ज्या संघटनेला शासनाची मान्यता आहे अशा संघटनेतूनच मुलांनी सहभाग घ्यावा. अन्यथा त्यांनी जे सहभाग घेतला किंवा फक्त पैशाचा बक्षिसाची मोठी आमिष दाखवून जर त्यांना मिसगाईड कोणी करत असेल तर मुलांनी त्याचं थोडंसं काळजी घ्यावी की जेणेकरून आपण या स्पर्धेत उतरतो, या स्पर्धेतून मिळणारे आपल्याला सर्टिफिकेट जे असतात त्यात शासनाने 5% रिझर्वेशन ठेवलेलं आहे. ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, एक्साईज डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्यांना 5% आरक्षण मिळू शकतं. तेव्हा सर्व या स्पर्धक जे भाग घेतात सध्या त्यांनी तेवढं अगदी काळजीपूर्वक नोंद घ्यावी त्याची. सर, आपण आता तुम्ही खूप ठिकाणाकडचे नावं घेतलात, तुम्हाला सपोर्ट भरपूर आहे. पण या क्षेत्रामध्ये यायच्या अगोदर तुमचं शालेय शिक्षण म्हणा किंवा तुमचं लहानपण हे कशा प्रकारचं होतं? तसं पाहिलं तर मी एक कॉमन माणसासारखाच आहे. पण मला एवढंच आहे की अभ्यासापेक्षा खेळाकडे जरा ओढ माझी जास्त होती. शाळेत असताना माझं शिक्षण झालं ते सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये झालेलं आहे 11वीपर्यंत. मी 1970 साली 11वी पास झालेलो आहे. पण शाळेत असताना मी क्रिकेटची मला खूप आवड होती, त्यामुळे शाळेच्या क्रिकेट टीममध्ये होतो. नंतर संगमेश्वर कॉलेजला 11वी म्हणजे ज्युनियर कॉलेजसाठी आम्ही ज्यावेळेस गेलो, प्री डिग्री म्हणतात त्यावेळेस किंवा एलिमेंटरी म्हणतात, त्यावेळेस मला म्हणजे क्रिकेटसाठी मला काही तिथे चान्स मिळाला नाही, स्कोप मिळाला नाही. नंतर 2 वर्षानंतर मी दयानंद कॉलेज जॉईन केलं. दयानंद कॉलेजला मात्र फुटबॉलच्या टीममध्ये होतो. बार्शीलावर इकडे तिकडे आम्ही टुर्नामेंट्स भरपूर खेळलेले आहेत. आणि त्यानंतर मात्र BSc मी पूर्ण केलं दयानंद कॉलेजमधून. त्यानंतर मी लॉ कॉलेजला देखील ॲडमिशन घेतलं होतं, परंतु वडिलांच्या आग्रहामुळे मी लक्ष्मीविष्णू मिल जॉईन केली होती 1978ला. मग ते कॉलेज संध्याकाळी असल्यामुळे, मी लॉ कॉलेज संध्याकाळी असल्यामुळे मी अटेंड करत होतो. काही वेळेस मला शिफ्टमुळे जमलंही नाही, त्यामुळे मी लॉ कॉलेज काही पूर्ण करू शकलो नाही. परंतु मला खेळाची आवड जी होती, मी संध्याकाळी रोज हरिबाई शाळा जी आहे त्या ग्राउंडवरती मी नियमितपणे रनिंगसाठी जात होतो. त्या हरिबाईच्या एका बाजूलाच एक व्यायामशाळा होती, पत्र्याचा शेड होता ॲक्च्युली, पण ती व्यायामशाळा चांगली होती.
मग तिथे आम्ही संध्याकाळी आमची रनिंग झालं तर पाहता येतो. त्यावेळेस आमचे मारुतराव भागवत जे आमचे अध्यक्ष होते ते सिनियर लोक काही व्यायाम करताना पाहायचो, आम्ही वेट लिफ्टिंग करताना पाहायचो. आणि नंतर मग तिथून माझी थोडीशी आवड निर्माण झाली. मग मी हळूहळू व्यायाम सुरू केला, वेट लिफ्टिंग. 78ला मी व्यायाम सुरू केला, 78, 79, 80. आणि ह्या 3 वर्षाच्या कालावधीत मी माझ्या तब्येतीची सुधारणा केली. आणि 1980 साली रोटरी क्लबतर्फे सोलापूरची ही स्पर्धा घेतली गेली होती शरीर सौष्ठवची. त्याच्यामध्ये मला सोलापूरचं टायटल मिळालं होतं. आणि त्याच्यानंतर मला 81मध्ये 1981मध्ये मला बँक ऑफ बरोडाची जॉब आला आणि मी सोलापूरहून वेळापूरला गेलो. नंतर 10 वर्ष मी तिकडे असल्यामुळे मला बॉडी बिल्डिंगकडे जास्त फारसं लक्ष देता आलं नाही. पण ज्यावेळेस मी परत आलो 1990ला, तिथून मात्र मी परत पुन्हा एकदा शिवस्मारक जॉईन केली आहे. पार्कवरती जिम्नॅशियमलाही जात होतो. आणि याप्रमाणे माझं पुढं बॉडी बिल्डिंगकडे ओढ वाढत गेली. आणि नंतर मला असं वाटलं की आपण बॉडी बिल्डिंग केलेलं आहे या क्षेत्रामध्ये, आपण मुलांसाठी, तरुण मुलांसाठी आपण सुद्धा काहीतरी गायडन्स करायला पाहिजे. म्हणून एक माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण एक छोटीशी जिम सुरू करावी. आणि त्या ह्याच्याने मी धुळे सोलापूर येथे एक छोटीशी जिम सुरू केली आहे काटेज फिटनेस हेल्थ सेंटरमधून. आणि माझ्या इथे सगळे तरुण मुलं आहेत, शाळेतली आहेत, कॉलेजली आहेत. माझा हेतू एवढा एकच आहे की तरुण मुलांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी, जेणेकरून ते इतर व्यसनाकडे जाऊ शकणार नाहीत. ग्राउंडवरती कुठलाही स्पोर्ट्स असू देत, म्हणजे ते फुटबॉल असू दे, क्रिकेट असू दे, कुठलाही, एक तासभर तरी जे तरुण मुलं ग्राउंडवर असतील त्यांना नक्कीच माझी तर खात्री आहे की ते कुठल्याही व्यसनाच्या अधीन होणार नाहीत. सर, आपण शालेय जीवनात असताना आपल्याला क्रिकेटची आवड होती. त्याच्यानंतर कॉलेज लाईफमध्ये, महाविद्यालय लाईफमध्ये तुम्ही फुटबॉल खेळलात. सर, मग जिम सुरू करताना तुम्हाला कुणाचं प्रोत्साहन होतं? आवड होती हे मान्य आहे, पण तुम्हाला कुणाचं प्रोत्साहन होता, कुणाचा सपोर्ट होता की तुम्ही त्या क्षेत्राकडे आत्ता सुद्धा आहात? सपोर्ट म्हणजे मला बॉडी बिल्डिंगची खरंच आवड होती की आपली तब्येत कशी असते, तब्येत चांगली असली तरी 4 लोक आपल्याकडे नक्कीच बघतात. एक वेगळा दृष्टिकोन असतो त्या बघण्याचा. आणि हा एक तर पॉईंट झालाच. त्याच्याशिवाय या बॉडी बिल्डिंग करत असताना याच्यापासून तुम्हाला नुकसान काहीच नाही आहे. त्याचे गैरफायदे की डिसअडव्हांटेज पुढे आयुष्यात होणार असा तर भाग नाही आहे. आता प्रेझेंटली आय एम रनिंग 19 70 years, बट स्टील दॅन आय डू एक्सरसाइज. म्हणजे मी आता सध्यासुद्धा अर्धा 1 तासभर तर मी माझ्या जिममध्ये एक्सरसाइज वर्कआउट करतो. तर ते हा केवळ कशामुळे की मी टचमध्ये आहे कंटिन्यूअस. समजा काही काळामुळे जर समजा आपण एक्सरसाइज जाऊ शकलो नाही 8 दिवस 10 दिवस, पण पुन्हा एकदा आपण तुम्ही टचमध्ये राहिलात तर तुम्हाला ते नक्कीच साथ देतं. ते एक्सरसाइज केले की तुमची तब्येत चांगली राहते, इतर गोष्टीकडे तुमचं लक्ष जात नाही. आणि दिस इज हेल्पफुल. म्हणजे ह्या गोष्टी पुढील तुमच्या जीवनामध्ये पण ज्यावेळेस विल बी आफ्टर 55-60च्या वयात जेव्हा जातात, त्यावेळेस आपले थोडेसे फिजिकल हे कमी होत जाते, पण त्यावेळेस देखील तुम्ही नक्की स्टाउट राहू शकतात. याच्यासाठी तुम्ही कंटिन्यूस फिजिकल हेल्थकडे तुम्ही लक्ष दिलंच पाहिजे. लक्ष तर दिलंच पाहिजे सर. पण आता या क्षेत्रामध्ये तुम्ही आलात, मग कोणतं काय क्षेत्र असे ना, माणसाला वाईट आणि छान किंवा चांगले अनुभव असतात, तर ते त्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुमचे काय अनुभव आहेत, चांगले वाईट? नक्कीच की म्हणजे या क्षेत्रात ते ज्यावेळेस आम्ही स्पर्धेला जातो तर ऑल ओव्हर इंडिया ज्या नॅशनल स्पर्धा असतात त्यावेळेस इतके सुंदर बॉडी बिल्डर आले असं की म्हणजे खरंच त्यांचा हेवा वाटतो की म्हणजे यांनी एवढं मोठं शरीर, एवढं चांगलं सुंदर शरीर कसं कमवलं असेल. कारण बॉडी बिल्डिंग हा साधा गेम नाही आहे, खूप खर्चिक आहे, खूप मेहनत घ्यावी लागते, खूप काही सॅक्रिफाईस करावं लागतं. आता म्हणजे त्यांच्या डाएटच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर ॲक्च्युली तुम्हाला मिठापासून मीठ म्हणा किंवा गोड हे सगळं पदार्थ तुम्हाला अगदी हे करावं लागतात. म्हणजे ते घेऊन चालत नाही, तुम्हाला खूप कंट्रोल करावा लागतो त्याला. त्यामुळं ह्या खेळाकडे यायचं म्हटलं तर तुम्हाला खर्च तर होणारच आहे आणि सॅक्रिफाईस, ह्या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळं ह्या असे बिल्डर जर पाहिल्यानंतर आम्हाला हेवा वाटतो की यांनी किती सॅक्रिफाईस केलं असेल, व्यायाम करण्यासाठी किती वेळ दिला असेल. म्हणून आम्हाला ह्या शरीरसृष्टी या खेळाकडे खूप अट्रॅक्शन माझं त्याच्याकडे जास्त झालेलं आहे. सर, तुम्ही या क्षेत्राकडे वळलात आणि तुमच्यासारखे युवक तुम्ही बघण्यासाठी तुम्ही स्वतः जिम उघडली. येस. त्या जिमबद्दल थोडीशी आम्हाला माहिती. 2002 साली मी 1000 स्क्वेअर फूटच्या एवढी छोटीशी मी जिम ओपन केली. सोलापूरचे म्युन्सिपल कमिशनर राजेश कुमार साहेब ओपनिंगसाठी आले होते. आमचे मारुतराव भागवत साहेब होते. त्यांच्यामुळे मी त्यांच्या प्रेरणेमुळे, त्यांच्या प्रोत्साहनामुळे, त्याशिवाय समर्थ बँकेने सुद्धा मला थोडंसं इन्स्ट्रुमेंट्स घेण्यासाठी खूप मदत केली होती. जांभोडकर साहेब, आत्रे साहेब असतील,
यांनी मदत केल्यामुळे ते म्हणले तुम्हाला तू चांगलं कार्य करतोयस, तू करत राहा. आणि त्याप्रमाणे मी पुढे सगळं करत गेलो. आणि जिम त्यावेळेस जुळे सोलापूर भागामध्ये माझी एकच जिम होती. प्रत्येकाला वाटायचं की इथे जिम चालेल की नाही, पण आज 20 वर्ष झाले जिम व्यवस्थित माझी चालू आहे. माझ्याकडे तरुण मुलं असतात, कॉलेजची मुलं आहेत, बरेच पोलीस डिपार्टमेंटमध्ये माझ्या इथून ट्रेनिंग घेऊन गेलेली देखील मुलं आहेत. तर मला त्यात आनंद मिळतो किंवा माझ्या जिममधून काही मुलं जे जातात त्यांचं पुढे लाईफ होत आहे. सर तुम्ही जिम उघडलात, आता जिम उघडल्यानंतर ना तुम्ही युवकांना प्रोत्साहन कसं करता की तुम्ही व्यायाम केला पाहिजे, तुम्ही सकस आहार घेतला पाहिजे, याबद्दल म्हणजे तुम्ही कसं प्रोत्साहन देता युवकांना? त्यांना ते माझ्याकडे बघूनच प्रोत्साहन देण्यापेक्षा माझ्याकडे बघूनच त्यांना आश्चर्य वाटतं की सर तुम्ही आज या एजमध्ये सुद्धा एवढं एक्सरसाइज करता, एवढे फिट आहात तुम्ही, तर त्याचं काय म्हणजे रहस्य काय? मी रहस्य काय नाही म्हणतो, फक्त तुम्ही एक्सरसाइज मन लावून करा. तुमचं डिवोशन तर पाहिजेच, कुठलंही क्षेत्र असू द्या, तुमचं डिवोशन असल्याशिवाय तुम्ही शेवटपर्यंत जाऊ शकत नाही. तर ते बघूनच त्याच्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी मी स्वतः फिट राहतो. 20 वर्ष झालं तुम्ही चालवता हो तुमची जिम, मग त्याच्यानंतर 20 वर्षाचा जो प्रवास आहे युवक म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही युवकांना आपण युवकांपर्यंत पोहोचतो की पोहोचावं लागतं. आता सध्याची परिस्थिती काय आहेत का, युवक स्वतः येतात का तुम्हाला युवकांपर्यंत पोहोचावं लागतं? थोडंसं मीडियाचा म्हणा किंवा या सिनेमासृष्टीसुद्धा थोडासा त्याचा इफेक्ट होतोच. एखादा चांगला पिक्चर आला, समजा सलमान खान म्हणा किंवा जॉन इब्राहिम, हे जे ॲक्टर्स आहेत, ऋतिक रोशन म्हणा, असे काही ॲक्टर्स आहेत की ज्यांनी बॉडी डेव्हलप केली आहे, म्हणजे वेदर इट इज फॉर पिक्चरच्या ह्याच्यासाठी असू द्या किंवा कुठल्याही ह्याच्यासाठी, पण ते त्यांना पाहून आणखीन मुलं उत्तेजित होतात आणि ते जिम्समध्ये थोडीशी गर्दी पडते त्यावेळेस. आता आपण फिल्म्सचा तुम्ही उल्लेख केला, त्या फिल्म्समध्ये जे हिरो बॉडी दाखवतात, असं ऐकण्यात येते की ते काही कोणतं तरी प्रोटीन खातात किंवा काहीतरी इंजेक्शन घेतात. तर आपले युवक असं काहीतरी करायला जातात, त्या युवकांना तुम्ही प्रोटीन घेतलं पाहिजे, जर चांगलं असेल तर त्याचे उपाय काय, म्हणजे चांगलं काय आहे, वाईट काय आहे, हे तुम्ही युवकांना सांगू इच्छिता? नक्की सांगेन. आपल्या सगळं जे या क्षेत्रात आहेत, बॉडी बिल्डिंग क्षेत्रात आहेत, त्यांना सर्वांना आर्नोल्ड श्वार्झनेगर US तो आयकॉन म्हणून मानला जातो बॉडी बिल्डिंगमध्ये. ते ज्या काळात म्हणजे 1980sमध्ये ते ज्यावेळेस बॉडी बिल्डिंगमध्ये होते गेम्समध्ये, त्यांना जवळजवळ 6 वेळा मिस्टर युनिव्हर्सिटी हे मिळालेलं आहे, पद मिळालं आहे त्यांना, तिथे प्राईज मिळालेलं आहे. पण त्या काळामध्ये ह्या प्रोटीन्स वगैरे किंवा हे मेडिसिनच्या गोष्टी नव्हत्या. ते सगळं नॉर्मल डाएट करूनच ते मिस्टर युनिव्हर्स झालेले आहेत. आता अलीकडच्या मुलांना, तरुण पिढीनं कसं वाटतं की बाबा मी 2-3 महिने गेलो की माझी डेव्हलपमेंट झाली पाहिजे, त्यांना फास्ट ग्रोथ लागते आणि त्यासाठी मग ते प्रोटीन्स म्हणा या गोष्टीकडे जातात. अर्थात प्रोटीन्स ठीक आहेत, काही प्रमाणात प्रोटीन्स तुम्हाला घ्यावं लागतं, पण प्रोटीन्स तुमच्या नॅचरल फूडमधून सुद्धा मिळू शकतं तुम्हाला. एग्स म्हणा, मिल्क म्हणा, फ्रूट्स म्हणा, या गोष्टी त्याच्यातून तुम्हाला नॉर्मल जे विटॅमिन्स आहेत ते मिळू शकतात. पण मुलं काय फास्ट डेव्हलपमेंट ग्रोथसाठी मग ते मेडिसिन्सकडे वळतात, ते जे हार्मफुल आहे बॉडीसाठी. त्याचा साईड इफेक्ट्स नक्कीच आज न उद्या तरी नक्कीच होणार. ते डायरेक्ट इफेक्ट काय वेळेस किडनीवरती सुद्धा होतात त्याचे. त्यामुळं आय विल ॲडवाईज यंग जनरेशन टू नॉट टू गो फॉर द मेडिसिन्स. आपण आपल्या जिममध्ये हे असं युवकांना सांगता का की हे चुकीचं आहे? नक्कीच. मी माझ्या जिममध्ये आजपर्यंत या 20 वर्षात एकदाही प्रोटीन्स मी ठेवलेले नाही आहेत. काही जिममध्ये असतात, दॅट इज देअर प्रॉब्लेम. तर मी मात्र ते ॲडवाईज करत नाही आहे. नाही, खूपच युवक असे ओळले जातात त्याच्यामध्ये की प्रोटीन्स, इंजेक्शन्स, गोळ्या, अशा खूप गोष्टींकडे ओळल्या जातात. हां, आता जे कमर्शियल बॉडी बिल्डिंग करतात, म्हणजे फक्त बॉडी बिल्डिंग करायचं आहे त्यांना, आणि ते कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं म्हटलं तर काही गोष्टी त्यांना ते कराव्या लागतात. म्हणजे हे त्याच्या पाठीमागे हे चांगलं आहे का वाईट आहे? नाही, डेफिनेटली इट इज हार्मफुल. म्हणजे नॅचरल बॉडी जी आहे त्याच्यापेक्षा तुम्ही त्यांना जर समजा काही स्टिरॉइड्स देऊन तुम्ही जर त्यांना हे करत असाल, एक्सपांड करत असाल, वाढवत असाल, दॅट इज डेफिनेटली म्हणजे डिसॲडव्हान्टेज फॉर द बॉडी, आणि त्याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. सर, तुमची जिम आहे, तुम्ही 20 वर्ष झालं ही जिम चालवत आहेत, त्याच्यानंतरनं अशी माहिती आहे की तुम्ही शरीर सौष्ठवचे जिल्हा पंच आहात, राष्ट्रीय पंच आहात. सर, ह्याच्यामध्ये तुम्ही कसं काय ओळखात किंवा ह्यात कामगिरी काय तुमची? नाही, बॉडी बिल्डिंगच्या टचमध्ये होतोच मी. स्पर्धेला जाणं, स्पर्धे बघणं त्यांचे, तर ह्या गोष्टीतून म्हणजे हळूहळू मी त्या आमच्या असोसिएशनमध्ये राज्य पंच असतात, राष्ट्रीय पंच असतात, ह्याच्या परीक्षा घेतल्या जातात.
तर मलाही वाटलं की आपण सुद्धा राज्यपंच व्हावं, राष्ट्रीय पंच व्हावं. आणि मग ह्या परीक्षा दिल्या मी. 1995 साली मी राष्ट्रीय पंच म्हणून कार्यरत आहे आता. 1995 म्हणताना सर हा खूप मोठा कालावधी कालावधी आहे. आहे. नक्कीच नक्कीच. तुम्ही 1995 ते 2023 पर्यंत पंच आहात. हो. तुमचे अनुभव काय ह्याच्यामध्ये? तुम्ही युवकांना प्रोत्साहन करा की या क्षेत्रात तुम्ही आलंच पाहिजे. नक्कीच. कारण एक सांगू शकतो की ज्यावेळेस तुम्ही बॉडी बिल्डिंग करता, तुम्ही डाएट चांगलं घेता जे शरीराला उपयोगी आहे. आणि हे डाएट घेत असताना तुम्ही समजा एखादा खूप चांगला बॉडी बिल्डर जरी होऊ शकला नाहीत, तर याचे डिसएडव्हान्टेज नाहीत ना. तुम्ही जे डाएट घेता, जे एक्सरसाइज करता, याचे डिसएडव्हान्टेज कुठेच नसणार आहेत. तुम्ही उलटे तुमचे लाँग लाईफसाठी तुम्ही यू आर हेल्पिंग युअर बॉडी. म्हणजे जे काही काळानंतर आता आय टीचं जास्त प्रस्त आहे. आय टीची मुलं जवळ 12 ते 14 तास काम करत असतात, ते खुर्चीवरून हलत नाहीत. मग त्या लोकांना पुढे मागे बॅकबोनचा प्रॉब्लेम, स्पॉन्डिलोसिस प्रॉब्लेम हे होऊ शकतात. त्याच्यामुळं ते काम जरी करत असतील तरी माझा ॲडवाईस हाच राहील की अर्धा पाऊण तास 1 तास जवळ तुम्ही कुठलाही एक व्यायाम करा. म्हणजे वेदर यू प्ले एनी गेम, फुटबॉल, क्रिकेट, एनी गेम किंवा जिममध्ये, तर तुम्ही ते घ्यायलाच पाहिजे. आपल्या जिममधून असे युवकांना तुम्ही प्रोत्साहन दिला असता तर तुमचे किती विद्यार्थी या शरीर सौष्ठवमध्ये भाग घेतलेले आहेत? आमच्या जिममधून मुलं स्पर्धेत भाग घेतात. म्हणजे असं फार स्टेट लेवलपर्यंत वगैरे असं काही मुलगा कुठं गेला नाही आहे, पण स्पर्धेत भाग घेतात. काही डिपार्टमेंटचे, पोलीस डिपार्टमेंट माझ्या व्यायामशाळेतून मुलं गेले आहेत. मुंबईमध्ये सध्या ते जॉबमध्ये आहेत. ते म्हणजे तुम्हाला हे ऐकून कसं वाटतं की आपण घडवलेले विद्यार्थी एवढ्या मोठ्या नक्कीच. पोस्टवर जातात? आणि सध्याच्या युवकांना तर असं मला सांगणं भाग पडते की आत्ताचे युवकांपेक्षा स्ट्रॉंग हे आपले आता सर दिसत आहेत. तर युवकांनी खरंच या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि या क्षेत्राकडे वळलं पाहिजे. सर, आज लास्ट प्रश्न. 12 फेब्रुवारीला तुमचा कार्यक्रम आहे शरीर सौष्ठवचा, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात नाही, पूर्ण माहिती द्या. 2019मध्ये कोरोनाच्यामुळे सगळं स्तब्ध झालेलं होतं. म्हणजे स्पोर्ट्स असू देत किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातले. पण आमची 2004 सालापासून भागवतश्री ही जिल्हास्तरीय असू देत किंवा पश्चिम महाराष्ट्रस्तरीय असू देत, हे आम्ही दरवर्षी स्पर्धा अरेंज करतो आम्ही रंगभवन येथे. तसं यावर्षीसुद्धा 12 फेब्रुवारीला आम्ही जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा भागवतश्री या नावाने आम्ही स्पॉन्सर केलेली आहे. जिल्ह्यातले बरेच जवळजवळ 100-125 मुलं येतात याच्यामध्ये. अकलूजचे असतील, पंढरपूरचे असतील, सांगोल्याचे असतील, माळशिरसचे असतात, सोलापूर सिटीतलेही मुलं काही असतात. आणि स्पर्धेला उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद मिळतो मुलांचा. ते आर ईगर ॲक्च्युली. म्हणजे त्यांना उत्साह असतो की भागवतश्री कधी होणार आहे हे विचारतात इतर स्पर्धेपेक्षा देखील. हे खूप वर्ष झाली ही स्पर्धा चालू असते. यामध्ये तुम्ही पंच म्हणून काम करता. तुम्हाला किती अवघड होते की आता युवक समोर आहेत, 101 पेक्षा एक बॉडी बिल्डर किंवा बिल्डर असतात, ते तुम्हाला कसं म्हणजे अवघड होणार ते निवडणं, ते तुम्ही कसं बघता त्यांच्याकडे? काय, आमच्या ज्यावेळेस आम्ही जज म्हणून बसतो त्यावेळेस समोरचा बॉडी बिल्डर असतो तो नुसताच अगदी धष्टपुष्ट आहे एवढं बघून चालत नाही. त्याची मस्क्युलेटर प्रपोर्शनेट त्याची बॉडी आहे का पाहावं लागते. अपर पोर्शन आणि लोअर पोर्शन हे दोन्ही प्रपोर्शनेट काय पाहावं लागतात. मसल्सचे डिप्रेशन जे म्हणतो, जे कटिंग्स जे वगैरे असतात ते प्रॉमिनंट आहेत की नाही बघावं लागतं. त्याच्या स्किनला टोन आहे की नाही, स्किन शायनिंग आहे की नाही बघावं लागतं. तो पोझिंग करताना त्याचे फेशियल एक्सप्रेशन्स पाहावे लागतात. म्हणजे हात शिवरिंग नाही किंवा चेहरा वेगळा तिकडा हा, पण त्याला देखील मार्क्स आम्ही देऊ शकत नाही. आणि ज्यावेळेस अशी कंपॅरिझनची वेळ येते किंवा दोन्ही बिल्डर सारखे तर वी आर नॉट एबल टू जज किंवा कोणाला फर्स्ट द्यायचं आणि कोणाला सेकंड द्यायचं, त्यावेळेस आम्ही रिव्हर्स ॲक्शन करतो की कोणामध्ये काय कमी आहे हे पाहायला चालू करतो आम्ही. म्हणजे आता राईट फ्रॉम काफ्स म्हणजे पिंडरीच्या मसल्सपासून थाईज म्हणा किंवा अपर चेस्ट शोल्डरपर्यंत हे सगळ्या मसल्स आम्ही ते बारीकाईने आम्ही लक्ष देऊन हे करतो त्याचे. सर, हे स्पर्धा झाल्यानंतर ना तुम्ही युवकांना काही टिप्स देता का? नक्कीच. आता आम्ही भागवतश्रीला कॅश प्राईज असतात. आता मी कालच मला वाटतं 15 जानेवारीला नागपूरला जाऊन आलो. नागपूरला आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी स्पोर्ट्सचे खूप मोठे इव्हेंट भरवलेले आहेत. तिथे बॉडी बिल्डिंगचं सुद्धा इन्क्लूड केलं होतं. ते एका गटामध्ये ते 8 गट असतात म्हणजे स्टेट लेवलला. त्या 8 गटामध्ये प्रत्येक गटामध्ये त्यांनी 20,000, 15,000, 10,000, 7,000 आणि 5,000 अशी बक्षिसं एका गटात एवढी होती. असे 8 गट होते. म्हणजे जवळपास 6 लाख 7 लाख रुपये तर नुसते बक्षिसं, रोख बक्षिसं होती.
आणि हे रोख बक्षिसं देणंच खूप गरजेचं आहे, कारण मुलांना तेवढं डाएटला खर्चही लागतो. ते कुठे ते कुठे भरून निघायला पाहिजे म्हणून ते कॅश प्राईजला जास्त महत्त्व आहे आमच्याकडे. आता आम्ही भागवत शिशुला ठेवणार आहे, पण जिल्हास्तरीयला तेवढं मोठी अमाऊंट ठेवू शकत नाही आम्ही. ते डिपेंड्स अपॉन द म्हणजे स्पॉन्सरसुद्धा कोण कसे आहेत. आणखीन 1-2-3 स्पर्धा ॲप्रोच होत आहेत स्टेट लेवलसाठी, पश्चिम महाराष्ट्रासाठी, पण मी आज त्याबद्दल मी सांगू शकत नाही आहे. पण ह्या महिन्याभरात 2 महिन्यामध्ये नक्कीच मोठी स्पर्धा सोलापूरमध्ये होणार आहे आणि मुलांनी त्याचा नक्कीच आनंद घ्यावा, स्पर्धेत भाग घ्यावा अशी माझी इच्छा आहे. तर प्रेक्षक हो, आज आपल्यासोबत प्रमोद काटे यांनी शालेय जीवनापासूनचा ते 2023 जे राष्ट्रीय पंच म्हणून बॉडी सौष्ठव या क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांनी आपले अनुभव सांगितले. त्याबद्दल त्यांचा सर खूप धन्यवाद. थँक्यू सर. तुम्ही साम्राज्य कट्ट्यामध्ये आलात. थँक्यू सर. आणि आमच्या साम्राज्य कट्ट्यावरून तुम्ही युवकांना काहीतरी संदेश द्यावा असे आमची इच्छा आहे. मित्रांनो, साम्राज्य न्यूज चॅनल जे आहे यांनी खरोखरच एक खूप चांगलं माध्यम आहे, जेणेकरून प्रत्येक गेम म्हणा किंवा कुठल्याही क्षेत्र तुमच्या घरापर्यंत पोहोचू शकतं, तुमच्या स्वतःपर्यंत पोहोचू शकतं. तर मी तुम्हाला अवश्य विनंती करेन, आग्रह करेन की आपण साम्राज्य न्यूज चॅनलचा नक्कीच उपभोग घ्यावा आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे. धन्यवाद.
साम्राज्य कट्टा, गल्लीतल्या कट्ट्यापासून ते दिल्लीतल्या तख्तापर्यंतची वादळी चर्चा. साम्राज्य कट्टा, बिनधास्त बोल, सडेतोड चर्चा, वादळी विषयाचं धगधगतं व्यासपीठ. साम्राज्य कट्टा, सामाजिक, राजकीय, वैचारिक, आर्थिक, प्रादेशिक, धार्मिक इत्यादी विषयांवरचं वैचारिक मंथन. साम्राज्य कट्टा, रंकापासून ते राजापर्यंतची आणि कार्यकर्त्यांपासून ते नेत्यापर्यंतची सर्वांचीच चर्चा. साम्राज्य कट्टा, शहरातील तळागाळाच्या समाज मनाचं प्रतिबिंब. साम्राज्य कट्टा, पहा फक्त साम्राज्य न्यूज चॅनलवर.